ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, मागच्या अध्यायामध्ये बघितले की आपण ब्राह्मणाला दान देताना तो ब्राह्मण कसा असावा, त्याची लक्षणे कशी असावी हे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं. तर आजच्या अध्यायामध्ये आपण दीपदान आणि स्नानाचे महत्त्व काय आहे हे समजून घेणार आहोत. अधिक मासामध्ये दीपदानाला अधिक महत्त्व आहे. या काळात दिवा कोणत्या द्रव्याचा असावा, म्हणजे कुठले तेल वापरावे, किती दिवस तो तेवत ठेवावा, किती वातींचा तो दिवा असावा, त्याचप्रमाणे स्नान करताना त्यामध्ये काय करावे म्हणजे आपल्याला अधिकाधिक पुण्य हे मिळेल, हे सगळे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष्मीने श्री विष्णूंना विचारले की शुक्ल प्रतिपदेपासून हे दीप लावावे. या काळात दीपदान हे अवश्य करावे. त्यामुळे मनुष्य पापातून हा मुक्त होत असतो. तसेच या काळात स्नानाची फळे सुद्धा ही अमाप आहे. अधिक मासात जर उष्ण पाण्याच्या स्नानाने स्नान केले तर एक पट, तर थंड पाण्याने स्नान केल्याने दुप्पट, त्याचप्रमाणे विहिरीच्या पाण्याने जर तुम्ही स्नान केले तर चौपट, तलावावर स्नान केले, एखाद्या नदीवर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले तर त्याचे पुण्य हे 10 पट असते. डोहाचे पाण्याने जर स्नान केले तर त्याचे पुण्य हे 10 पटपेक्षाही जास्त असते. परंतु स्नान करताना मात्र त्यामध्ये पांढरे तीळ, आवळाकंठीचे चूर्ण व गोमूत्र हे नक्की घालावे. जेव्हा आपण नदीमध्ये, झऱ्यामध्ये स्नान करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला शक्य नाही, परंतु जेव्हा आपण घरामध्ये स्नान करू त्यावेळी ह्या गोष्टी मात्र आपण आवर्जून करायला हव्या. ऋषिकेशा, या अधिक मासात मी स्नान करणार आहे, त्यात विघ्न येऊ नये यासाठी तू मला सहाय्य कर. तुला माझे वंदन असो. गंगा, नंदिनी, नलिनी, मालती, सीता, भागीरथी, जान्हवी ही नावे स्नान करताना म्हणावी. त्याचप्रमाणे आचमन करावे. अधिक मासात अशा प्रकारे एकदा जरी स्नान घडले तरी आपले 7 जन्माची पुण्य ही नष्ट होतात. आपण जर आठवडाभर, पंधरवाडा, 15 दिवस आणि महिनाभरही जोपर्यंत अधिक मास आहे तोपर्यंत स्नान करून पुण्य प्राप्त करू शकतो. अधिक मासातील स्नानाचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. या काळात पुण्यकर्म करणारा पापी या काळात स्नान संध्या केल्यानंतर पुरुषोत्तमाची पूजा करावी. दीपस्तंभ लावावा. त्यात 7 धाग्यांची वात घालावी. तेलाचा किंवा तुपाचा, शुद्ध तुपाचा दिवा लावावा. कुंभाची व दीपकाची स्थापना करावी. दिव्याने अंधकार हा नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व अंधकार हा पूर्णपणे नाहीसा व्हावं यासाठी दिवा हा अवश्य लावावा. म्हणून मी पुरुषोत्तमाला दिवा दाखवत आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. म्हणून भगवंता, तुला मी दीपदान अर्पण करतो. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या. महिनाभर दिवा तेवत ठेवावा, जेणेकरून आपल्याला सौभाग्य, धन, आरोग्य, चांगली पुत्रप्राप्ती, त्याचप्रमाणे कीर्तिवंत होऊन आपल्यातील भीती नाहीशी होते. असा हा दीपदानाचा महिमा आहे. पुढे विष्णू लक्ष्मीला म्हणतात, फार पुरातन काळी माझा एक भक्त सुशर्मा सरस्वती नदी तीरी राहत होता. त्याचा उदरनिर्वाह भिक्षेने होत असे. रात्रंदिवस तो हरिचिंतन करी, रात्री दिवा लावून झोपत असे. अधिक मासातही त्याचा दीप असा
रात्री प्रज्वलित असे त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका आला आणि त्यावेळी वातीवर काजळी आली होती, त्यामुळे ज्योत ही मंद झाली होती. बिळातून उंदीर बाहेर आला आणि बोक्याने उडी मारली, त्यामुळे समई हल्ली काजळी ही खाली पडून गेली व दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला व दीप उजळण्याच्या पुण्याईने तो वैकुंठात गेला. दुसरीकडे सुशर्माचा दिवा नित्य जळाल्याने तो श्रीमंत व सुखी झाला. हरीच्या समोर अधिक मासात दिवा तेवत ठेवल्याने असे महान असे पुण्यफळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे अधिक मासात दीपदान हे अवश्य करावे आणि स्नान देखील नाही रोज तर 7 दिवस तरी महिन्याभरात अवश्य करावे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू